नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तोडफोड पॉडकास्ट मध्ये। आजचे आपले पाहुणे बिनधास्त नेतृत्व, मोकळ्या मनाचे, रिकाम्या डोक्याचे, तुमच्या सर्वांचे लाडके, नटखट, क्यूट, मस्तीखोर श्री श्री लुटमारे मंत्रीजी। ह्यो मग मान सन्मान होता का अपमान होता? काही चुकला असेल तर माया पायातली काढा, तुमच्या तोंडात मारा। अरे काय बोल राहिलं हे शंगुळ? साहेब थोडंफार सहन करा, निवडणुका तोंडावर आल्या, इंटरव्ह्यू द्यासान तर जनतेच्या नजर द्यासान, जास्त मतदान पडेल आपल्याला। विचारा काय विचारायचं आहे तर? मंत्रीजी, कार्यकर्त्याला तुम्ही काय समजता? कुत्रा कुत्रा आहे कार्यकर्ता म्हणजे। मंत्रीजी, अपमान करू तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याचा। ओ कुत्रा वफादार प्राणी आहे, प्रामाणिक म्हणून मी कार्यकर्त्याला। मंत्रीजी, कार्यकर्ते तुमचा प्रचार करते, तुम्हाला निवडून आणते, गरज पडली तर तुमच्यासाठी जेलात पण जाते। तुम्ही काय करता कार्यकर्त्यासाठी? धाब्यावर पार्ट्या देतो, दारू पाजतो, मुतूस तर अजून काय पाहिजे कार्यकर्त्याला? निवडणूक झाल्यावर कार्यकर्त्याचं काय? मग त्याचं ते पाहिजे, सगळी जिम्मेदारी मी थोडी गेले। मंत्रीजी, तुमचे कार्यकर्ते तुमच्यासाठी जेलात जाते, भांडणं करते, तुम्ही त्याला फक्त धाब्यावर पार्टी देऊन खुश करता। हे पा, जे मी खरे कार्यकर्ते त्याला मी बिझनेस मध्ये मदत करतो। कोणते बिझनेस? वाळू चोराचा बिझनेस, दारू विकायचा बिझनेस, हप्ते जमा करायचा बिझनेस। हे तर 2 नंबरचे धंदे। 2 नंबरचे नाही, दोघांचे घर चालवणारे धंदे ये, यातला पैसा मला बी भेटतो। साहेब हे कॅमेरे पुढे नाही बोलणं। हे एवढं कट करा, साधे भोळे वाळू माफिया आहे आमचे। मंत्रीजी, चायना, जपान, अमेरिका हे देश आपल्यापेक्षा 50 वर्ष पुढे आणि आपण त्याच्यापेक्षा 100 वर्ष मागे। असं कहून जेवढा टॅक्स ते लोक देते तेवढा टॅक्स इथले लोक बी देते। या मोठ्या मोठ्या देशाशी शिकायला बराबरी करता आपली। बराबरी करायची तर भूटान, आफ्रिका हे देशाशी करा ना। तिथलच्या लोकांना खायला भेटत नाही, आपण पोटाल पोटभर खाऊ तर आलो ना। मंत्रीजी, त्या देशातली जनता आपल्या एवढा टॅक्स नाही भरत। त्या देशातली जनता गरीब आहे, कुठून भरणे एवढा टॅक्स? भारतात सगळेच अडाणी अंबानी नाहीये, गरीब जनता बी आहे भारतात। जनतेने टॅक्स भरलाच पाहिजे, गरजेचं आहे ते। कहून? जनतेने टॅक्स भरला तेव्हा सरकारकडे पैसा येईन, जेव्हा सरकारकडे पैसा येईन तेव्हाच आम्हाला घोटाळे करता येईल ना। मंत्रीजी, तुम्हाला सरकारकडून पगार भेटतो, भत्ते भेटते, VIP सुविधा भेटत्या, मग तुम्हाला घोटाळे करायची काय गरज पडती? अहो, घोटाळे नाही केले तर आमचे बंगले कसे होईन, करोडाच्या गाड्या कशा येईन, आमचे पोरं विदेशात कसे शिकन? आता परवा माझ्या सालीचं लग्न होतं, लग्नात आंदन म्हणून 100 कोटीचा बंगला गिफ्ट देणं पडला ना। नसता द्याला तर काही इज्जत आली असती मी बायको पुढे पाहुणार आवडीत। सालीला 100 कोटीचा बंगला गिफ्ट द्याला आणि इथे जनता चांगल्या घरासाठी, चांगल्या शिक्षणासाठी तरसू राहिली। जनता थोडी मै पाहुणे। मंत्रीजी, महाराष्ट्रात रोज कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात, गळफास घेतात, तुम्ही हे सगळं थांबवत काऊन नाही? याच्यावर एकच उपाय आहे, चराट दोऱ्या ऐकणं बंद केल्या पाहिजे। दोऱ्याच नसन तर कशी आत्महत्या करेल शेतकरी? खरंच मंत्रीजी, तुम्हाला असं वाटतं चराट दोऱ्या ऐकणं बंद केल्या शेतकऱ्याची आत्महत्या थांबल? जर पराती वाजवल्यानं कोरोना जाऊ शकतो तर दोऱ्या ऐकणं बंद केल्यानं आत्महत्या बी थांबू शकते ना। मंत्रीजी, तुमच्याकडे फोन कोणता आहे? iPhone 17 Pro Max 2 TB 12 GB रॅम। त्याची किंमत किती आहे? 2,30,000 असं काही आहे वाटतं। तुम्ही तो 30,000 काऊन नाही घेतला? त्याची किंमत ठरवायचा अधिकार मला थोडी आहे। आयफोन कंपनीचा माल त्याची किंमत ठरवू शकतो। म्हणजे एक अशी वस्तू जी नसली तरी माणूस जगू शकतो, पण तिची किंमत कंपनीचा माल ठरवतो। पण अन्न ही अशी गोष्ट आहे जिच्याशिवाय माणूस जगू शकत नाही, पण त्या अन्नाची किंमत शेतकरी ठरवू शकत नाही। इतकं सोपं राहते सगळं। जर रातोरात नोटबंदी होऊ शकते तर रातोरात शेतकऱ्याच्या मालाला भाव बी भेटू शकतो ना। हे पा, सरकार दुसऱ्या देशातून बोलवलेलं अन्नधान्य स्वस्त पडतं, म्हणून भारतातल्या शेतकऱ्याला पाहिजे तो भाव भेटत नाही। जर अन्नधान्य दुसऱ्या देशातून बोलवता मग मतदान बी दुसऱ्या देशातल्या लोकांना मागा ना। हे काय बोल राहिला तू? सॉरी, जरा जास्तच खरं निघलं होतं। मंत्रीजी, तुमचे पोरं कुठेही शिकालं? इंटरनॅशनल स्कूल युरोप। भारतात काऊन नाही? त्याला सरकारी नोकरदार थोडी बनवायचं आहे, बिझनेसमॅन बनवून आहे त्याला। मंत्रीजी, भारतातल्या सरकारी शाळा बंद पडू राहिल्या, खाजगी शाळा जास्त चालू राहिल्या, असं कहून? खाजगी शाळात जास्त सुविधा भेटू राहिल्या, कॅम्प्युटरवर शिक्षण आहे, शिक्षकाला शिकवायला LED स्क्रीन आहे, अजून भरपूर सुविधा आहे खाजगी शाळात। मग या सुविधा सरकारी शाळेत कहून नाही? पैसा नाही ना सरकारकडे एवढा। आजच्या स्थितीत सरकारी शाळेत सुविधा नाही, सरकारी दवाखान्यात सुविधा नाही, मग जनतेचा टॅक्सचा पैसा जाऊ कुठं राहिला? आमच्या खात्यात जमा होऊ राहिला। साहेब हे नाही बोलायचं इथं। कट करा हे एवढं। मंत्रीजी, आपल्या रस्त्यात खड्डे आहे का खड्ड्यात रस्ते हे समजत नाही। खड्डे नाही ते